उषा चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेशला मी सरचिटणीस आहे आणि राज्यभर इतर सामाजिक प्रश्न आणि खास करून मी स्त्रियांच्या प्रश्नावर काम करत आलेली आहे आजपर्यंत. आज 30 वर्षापासून आपलं हे काम सुरू आहे. मॅम, आता तुम्ही 2 ते 3 दिवसाअगोदर जे डेप्युटेशन दिलेलं आहे त्यामध्ये आपल्या काही विशेष मागण्या होत्या आणि त्यावरती किती रिॲक्शन झालेलं आहे? आपण आता हे जे डेप्युटेशन दिलं आहे तर मॅट्रिक नंतर शिक्षण घेणारे जे आपले मुलं मुली आहेत राज्यभर, महाराष्ट्र राज्यभर, तर त्यांच्यासाठी हॉस्टेलची सोय नाही आहे. जे गरीब आणि शेतकरी मजूर कुटुंबातून जे मुलं मुली येतात आहे तर त्यांच्यासाठी हॉस्टेलची शहरात येऊन शिकण्यासाठी पुढच्या शिक्षणासाठी सोय नाही आहे. तर त्याच्यासाठी आपण राज्यात किमान 100 आणि एका जिल्ह्यात किमान 2 तरी हॉस्टेल राहिले पाहिजे, एक मुलीसाठी एक मुलासाठी. या प्रकारे आपण ही आपली पहिली मागणी आहे. आणि दुसरी मागणी, परदेशी शिक्षणासाठी आपल्या गरीब कुटुंबातली होतकरू मुलं जी जातात शिक्षणासाठी, तर त्यांच्यासाठी आपण फक्त या मागासवर्गीय मुलांचे जे OBC बहुजन समाजातून येतात त्यांच्यासाठी फक्त 50च मुलांना आपण पाठवतो आहे आजपर्यंत. आणि ही संख्या खूप पूर्वी डिसाईड झाली होती. तर आता लोकसंख्येचा विचार करता आता जी 65% जवळपास आपली ही लोकसंख्या झालेली आहे, 65%, तर तो विचार करता तर किमान नाही तरी 100 तरी ही मुलं परदेशी शिक्षणासाठी गरीब कुटुंबातली गेली पाहिजे, अशी ही आमची दुसरी मागणी आहे. आणि ज्या मुलांना हॉस्टेलमध्ये ॲडमिशन मिळत नाही त्यांना कमीत कमी म्हणजे 10,000 रुपये पर महिना मिळायला पाहिजे, जेणेकरून ते कुठेतरी आपली सोय करून शिकून खाऊन पिऊन आपलं शिक्षण पूर्ण करू शकेल, अशी ही आपली मागणी आहे. ही मागणी आपण स्वाधार योजनेमार्फत करतो आहे. तर या प्रकारे आपल्या सध्या या 3 मागण्या आहेत ज्या बहुजन समाजातील गरीब कुटुंबातील पोरं शिकतात आहे त्यांच्याकरता. आणि आम्हाला असं वाटतं की गव्हर्मेंट ही मागणी आमची पूर्ण करेल, कारण ही संयुक्तिक मागणी आहे, आपण करतो आहे. तसं मी एक स्टेटमेंट वाचलं फडणवीस साहेबांचं की ते म्हणतात आहे की ह्या पोरांच्या शिक्षणासाठी आम्ही 4 कोटीचं तरतूद केलेली आहे. तर ती त्यांनी आता प्रत्यक्षात अंमलबजावणी करावी अशी आमची मागणी आहे. बरेच वर्षापासून म्हणजे 2-3 वर्षापासून कोविड काळापासून मुलांना शिष्यवृत्ती मिळत नाही, त्यासाठी आपलं काय? सर, मी हिच्यावर काम केलेलं आहे आणि गव्हर्मेंटला मागासवर्गीय मुलांची शिष्यवृत्ती रोखलेली होती 3 वर्षाची, 12वीच्या नंतरच्या मुलांची. तर या पोरांना शिष्यवृत्ती मिळावी म्हणून आपण कलेक्टरच्या थ्रू डेप्युटेशन दिलेलं आहे. ते आपलं मुख्यमंत्र्यांकडे गेलं, उपमुख्यमंत्र्यांकडे गेलं आणि शिक्षण मंत्र्याकडेही गेलेलं आहे आणि केंद्राकडेही गेलेले आहे. याच्यामध्ये असं असतं की 40% हे महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती देत असते आणि 60% केंद्राकडनं येत असते. तर आमचं जेव्हा पत्र गेलं मुख्यमंत्र्यांना तर या महाराष्ट्र सरकारने ही मागणी आमची पूर्ण केली. 3ऱ्या दिवशीच त्यांना अकाउंटला पोरांनाच 40% अमाऊंट आलेलं आहे आणि गव्हर्मेंटनी स्वतः कळवलं आहे की आम्ही ही शिष्यवृत्ती पोरांना पाठवलेली आहे. फक्त आता केंद्रातली शिष्यवृत्ती यायची आहे, तर त्याच्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे. तर गव्हर्मेंट हॉस्टेल जे आपल्याकडे अस्तित्वात आहे मुलींकरता, खास करून मुलींकरता, तर तिथे जी आपण सुविधा बघतो तिथे चांगल्या दर्जाचं जेवण खूप वेळा अवेलेबल नसतं, स्वच्छता नसते आणि वाईट प्रवृत्तींना पण खूप वेळा तिथे आम्हाला दिसतं की काहीतरी विचित्र प्रकार होतात. जसं की सावित्रीबाई फुले हॉस्टेल नरिमन पॉईंटचं, हे खूप सुंदर हॉस्टेल आहे, तिथली शिस्त पण आहे, पण तिथे जे त्या मुलीचं अपहरण आणि हत्या आणि बलात्कार झालं ते खरंच म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की इतक्या चांगल्या हॉस्टेलमध्ये असे प्रकार होत असेल तर राज्यामध्ये खेडोपाडी किंवा छोट्या शहरांमध्ये जे हॉस्टेल आहे तिथली काय अवस्था असेल असं आम्हाला प्रश्न पडतो. आणि पालकांची यापुढे अशा ठिकाणी हॉस्टेलमध्ये मुलींना
गव्हर्नमेंटच्या भरोश्यावर पाठवायची हिंमत होईल का, हाही एक प्रश्न आहे. आणि तरी याकरता आम्ही सांगतो आहे की जरा तिथला दर्जा सुधारावा आणि तिथे थोडी शिस्त आणि कडक शिस्त ठेवा, जेणेकरून पोरांना शिक्षणासाठी हे होईल. बाकी ठिकाणी कुठे पोरं आपले सिगरेट पितात, कुठे काही ठिकाणी ड्रग्स वगैरेच्या पण मार्गी लागलेले दिसतात. तर हे प्रकार होऊ नये ही पण आम्ही मागणी करतो. आणि मुलांनी पण हे शिक्षण घेण्यासाठी पोरांना मी सांगते की त्यांनी आपले डॉक्युमेंट्स जे तयार करायला पाहिजे तर त्याची तयारी पूर्वीपासूनच केली पाहिजे. वेळेवर फॉर्म भरला पाहिजे, सगळे डॉक्युमेंट्सची पूर्तता केली पाहिजे. आणि जात सर्टिफिकेट्स वगैरे जे आहेत ते कलेक्टर ऑफिसमधनं त्यांनी स्वतः जाऊन प्रयत्न करून मिळवून घ्यायला पाहिजे, तर ते बनून जातं पटकणी. तर या प्रकारे केलं पाहिजे. आणि दुसरं आम्हाला एक प्रकार पोरांच्या बाबतीत आम्ही लपवत नाही, एक लक्षात आलं की कुठलं औरंगाबाद या संभाजीनगरचं एक आम्ही न्यूज वाचली पेपरला, तर तिच्यात असं दिसलं की गव्हर्नमेंटनी तर त्या पोरांना शिष्यवृत्ती पाठवली, मागासवर्गीय पोरांना, पण त्या पोरांनी ती खाऊन टाकली आणि अजूनपर्यंत ती पैसे त्यांनी विद्यापीठाला भरलेलेच नाही आहे. कोर्टात गेलेली आहे की त्यांना फीस मिळालेली नाही आहे. तर आपला पण तेवढंच, आपणही तेवढंच जबाबदार आहेत. गव्हर्नमेंटने आपल्याला पैसे दिल्यावर आपणही त्याचा योग्य ठिकाणी वापर करून आपण आपली फीस पहिले भरली पाहिजे. सगळ्यात आधी आपलं शिक्षण महत्त्वाचं आहे. असं आहे की वाघिणीचं, बाबासाहेब म्हणाल्याप्रमाणे वाघिणीचं दूध जो पिणार तो गुरगुरणार. तर शिक्षण ही आपली पहिली डिमांड आहे. पोटात भाकर पाहिजे, त्याच्यानंतर शिक्षण पाहिजे. माझं अनेक वर्षापासून, गेल्या 30 वर्षापासून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरही आम्ही काम पडलं तर काम करतो. तर स्त्री अत्याचार, डावरी या विषयावर माझं नीलमताई गोरेंसोबत विधानसभा अध्यक्ष, त्यांच्याबरोबर माझी विधानसभा अध्यक्ष, त्यांच्याबरोबर आमचं काम सुरू आहे माझं पर्सनली. आणि मागच्या वेळा जो झाला प्रकार, जंतर मंतरला जे रेसलरच्या मुली, आज देशात त्यांचा गौरव आहे, त्यांनी देशाला गोल्ड मेडल मिळवून दिलेलं आहे, देशाचं नाव परदेशात कमवलेलं आहे. अशा मुली तिथे लैंगिक शोषणाच्या, तिथे त्यांचं लैंगिक शोषण झालं. त्या म्हणजे खेळाच्या त्या डिपार्टमेंटमध्ये बृजभूषण सिंग जे खासदार आहे त्यांच्यावर ते आरोप करत होते आणि त्या जवळजवळ 30-40 दिवस आंदोलनाला बसलेल्या होत्या. तर तिथे मी व्हिजिट केली होती आणि त्या मुलींशी मी चर्चा केली आणि तेव्हा मला हे सगळे विषय कळले. आणि त्या बाबतीत आम्ही महाराष्ट्रात पण त्या गोष्टीला वाचा फोडला. आणि त्या रेसलर सारख्या मुली खास करून जर त्यांचं लैंगिक शोषण होत असेल आपल्या देशामध्ये, तर ज्या मुली किंवा मुलंही आपल्याला देशाला नाव कमवून देतात, अशा मुलींना डिस्टर्ब करणं किंवा त्यांचं लक्ष हे करणं, हे मला नाही वाटत हे उचित आहे. हिच्यावरही सरकारने म्हणजे खूप कडक पावलं उचलली पाहिजे. आणि आमची मागणी होती की बृजभूषण सिंग यांना अटक करा. तर त्यांना अजून काही अटक झालेली नाही. त्यांना थोडंसं म्हणजे कायद्याचे बंधनं घातलेले आहे, पण अजूनही ते अगदी खुले फिरतात आहे, संसदेत पण बसतात आहे. तर अशा लोकांना आळा किंवा घालणार सरकार, हा आमचा एक महिलांचा प्रश्न आहे. असे या प्रकारचे लोक आता खूपच सहसाळले आहे जिकडे तिकडे. तर ते पण आमची महिला सुरक्षेची एक मागणी आहे सरकारला. तर महिला सुरक्षा पण लक्षात ठेवली पाहिजे या गव्हर्नमेंटने. आणि आमचे मोदीजी म्हणतात की 50% आम्ही महिलांना राजकारणात रिझर्वेशन दिलेलं आहे. तर आम्ही म्हणतो हे खूप चांगली गोष्ट आहे, आम्हाला या गोष्टीचा खूप आनंद झाला. पण आम्ही म्हणतो की तुम्ही जर जाहीर केलं तर तुम्ही 24 पासून लागू करा ना राजकारणात. मी पण एक छोटी कार्यकर्ती आहे राजकारणातली आणि मलाही त्याचा फायदा घेता आला असता. मला नाही घेता आला असता तर अजून दुसऱ्या महिलांना घेता आला असता. पण हे लवकरात लवकर जाहीर करावं, अशी ही आमची परत एक मागणी.